हॅलो आणि नमस्कार. ग्रोइंग मॉम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज रुद्रचे पप्पा आणि माझे सगळे जे फॅमिलीमधले गावाला गेले होते ते आलेले आहेत रात्रीच. वाटेमध्ये काही द्राक्ष आणि कलिंगड ते आणलं होतं, तर ते द्राक्ष भिजत घातले होते पाण्यामध्ये आणि त्यात थोडंसं मीठ घातलेलं धुण्यासाठी. सकाळी मावशी भांडे घासून गेलेत तर ते भांडे लावून घेते आणि नाश्ता वगैरे याची तयारी करते. ते सगळे रात्री आले होते तर रुद्र त्यांना बघून खूप खुश झालेला, कारण 2 दिवस रुद्र आणि मी एकटे होते तर त्याला माणसं दिसली की त्याला बरं वाटायला लागलं, खेळायला लागला. तो खूप रात्रीचंच खेळू दे म्हणत होता, लवकर झोपतच नव्हता. आजी जी आहे तर ती वारली होती, त्यामुळे सगळे गावाला गेलेले. तर आजी म्हणजे मला रुद्र लहान असल्यामुळे जाता आलं नाही, कारण की आमचा प्रवास जो आहे ना तो जास्त लांबचा आहे आणि यांना जाऊन लगेच रिटर्न पण यायचं होतं. मग म्हटलं रुद्राचे खूप हाल होतील, तर जाता आलं नाही. पण खूप वाईट वाटत होतं की आपण म्हणजे लहान असतो, शाळेमध्ये जातो त्यावेळेस दरवर्षी उन्हाळ्यात जसं गावाला जायचो आणि ते आजोळी जायचं एक वेगळा आनंद असायचा त्यावेळेस. आता ते आजोळ जे आहे तर पोरकं झाल्यासारखं वाटतं आहे की काय उरलंच नाही. आता तिथे फक्त असं वाटतं की म्हणजे मामा वगैरे ते सगळे आहेत, पण जे आजोळ्याचं गाव होतं तिथे त्या घरामध्ये फक्त तिच्यासोबतच्या आठवणी आहेत. कारण की बरेच वर्ष जे तिला म्हणजे खेडेगावात राहायलाच आवडायचं, ती शहरात मामांकडे जायला तयारच नसायची. बरेच वर्षापासून ती तिथे एकटीच होती, तरी पण तिकडे गेलं की म्हणजे तिच्यासोबतच्याच आठवणी आहेत. आता असं वाटतं की ते घरामध्ये फक्त 4 भिंती उरल्यात काही आणि बालपणीच्या आठवणी, बाकी काही आता शिल्लक नाही आहे. माणूस ज्यावेळेस मोठा होत जातो म्हणजे वयाने मोठा होत जातो तर बऱ्याचशा गोष्टी बदलत जातात, शिक्षण वगैरे हे ते. त्याच्यामुळे काय होतं की आपण आपले बऱ्याचशा गोष्टी मागे सरत जातात. शाळेत असताना मस्त दरवेळेस उन्हाळ्यात गावी जायला मिळायचं, पण आता ते सगळं कुठेतरी 2-2 वर्ष 3-3 वर्ष गावी जाणंच होत नव्हतं. त्याच्यामुळे भेटीगाठी होत नाही. तर याचंच वाईट वाटतं की माणूस असताना त्याला भेटलं पाहिजे, गेल्यानंतर भेटून काय फायदा. आणि बालपणीची इतक्या सुंदर आठवणी असताना आपण नंतर आपल्या स्वतःमध्ये इतके गुंतत जातो की आपण ह्या सगळ्या गोष्टींना वेळच देत नाही. एक कलिंगड आणलेला आहे तर ते नाश्ता झालेला होता, तर रुद्रसाठी मी जे आहे ना कलिंगड कापून देते. आणि पप्पांचा उपवास आहे सोमवार, त्याच्यामुळं त्यांच्यासाठी साबुदाणा करायचा आहे. त्यासाठी शेंगदाणे भाजून घेते. एक साईडला कढई मी तापत ठेवलेली आहे शेंगदाणे भाजण्यासाठी आणि सोबतच कलिंगड कापते. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि रुद्रने काही दिवसांपासून खाणं जे आहे ते सॉलिड फूड जे आहे ते थोडं कमीच खातो आहे तो गरमी वाढल्यापासून. म्हणून हे कलिंगड किंवा खरबूज असे जे पाणीदार फळं आहेत तर ते दिले तर तो खातो चांगलं, आणि म्हणून त्याच्यासाठी कापून घेते. कलिंगड कापून नेलं. रुद्र आणि पप्पा कलिंगड खात होते आणि रुद्र खाली जाऊन आलेला आहे, फिरून आला आहे, तर पप्पांनी त्याच्या शर्टामध्ये फुलं अडकवले, ते तसंच बसला आहे तो. पप्पा आले की रुद्र त्यांच्या मागेच लागतो आणि त्यांना सारखं म्हणतो की खाली घेऊन जा, फिरायला घेऊन जा. आत्तापर्यंत त्याचं 1 वेळा जाऊन झाले आणि त्याच्यानंतर पण तो 2 वेळा खाली जाऊन आला आहे. तर पप्पा खाली घेऊन गेलेले तर ते तिथे चाफ्याची लाल रंगाची चाफ्याची फुलं होती ती घेऊन आलेली त्याच्यासोबत. तर त्याच्यासोबत खेळत होता तो आणि नंतर त्याला मी पण कलिंगड खाऊ घातलं, कारण त्याने पोहे खाल्लेले पण बऱ्यापैकी एवढे खाल्ले नव्हते. म्हणजे काय माहिती गरमीमुळे कमी खातो आहे की काय कळत नाही. तर मग कलिंगड मात्र त्याने खाल्लं बऱ्यापैकी आणि नंतर मग खेळायला लागला. तिकडून गावाकडून आणलेली म्हणजे विकत घेतलेली वांगी, पण तिकडे स्वस्त मिळाली ना, अशी काटेरी वांगी आहेत.
तर ह्याचं भरीत करायचं ठरवलं आहे. वरण भात आणि चपाती असा मेनू ठरवला आहे करायचं स्वयंपाकाचा. तर एकीकडे मी काय करते की वांगे भाजायला ठेवते आणि पीठसुद्धा आहे ना, कणिक ती मळायला घेते. म्हणजे कसं होईल की वांगे भाजायला वेळ लागेल ना, त्याच्यामुळं त्याच्यासोबत कणिकसुद्धा मळून होईल. कारण कणिक पण पुन्हा भिजत थोडा वेळ ठेवली तर मग चपाती चांगल्या होतात. तर असे बरेच छोटे छोटे वांगे, त्याला वेळ लागतो. ते मोठं भरताचं वांगं मिळतं पण ते काही एवढं खास आम्हाला कोणाला आवडत नाही. हे गावाकडून हे असे पहिल्या गावरान जे वांगे असतात तर त्याचं मात्र चविष्ट होतं. भाजी करायची होती पण भाजीच्या ऐवजी म्हटलं जाऊ दे आपण वांग्याचं भरीतच करूया. तर त्याच्यासोबत कणिक मळून घेते, म्हणजे एका वेळी 2 कामं होतील. तोपर्यंत रुद्र बसला आहे, आजोबांसोबत खेळतो. वांग्याचं भरीतसुद्धा प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं. आता थोडासा जरी भाग बदलला तरी सगळीकडे जे आहेत तर जेवण बनवण्याच्या पद्धती, भाज्या करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. तर कुकर लहान आहे म्हणून मी डाळ डायरेक्ट लावते आणि भात जो आहे ना तर ह्यांना कुकरचं आवडत नाही. त्याच्यामुळं भात जो आहे तर मी सेपरेट लावणार आहे. आणि फक्त मुगाची डाळ लावली, त्याच्यामुळे त्याला काही कमी शिट्ट्या घ्यायला लागतील. मी त्याच्यात जास्त वेळ नाही जाणार. ही वांगी भाजून तयार झाली आहेत आणि या वांग्यांसोबत म्हणजे ह्यांना जे आहे तर ती अशी पूर्ण परतून वगैरे ते आवडत नाही, त्याच्यासाठी सेपरेट थोडीशी काढून ठेवते. तर साईडला प्रियंका जे आहे तर ते कांदे कापून घेते. प्रियंका कांदे चिरून घेते, तोपर्यंत मी रुद्रला आंघोळ घालून घेते. कारण त्याला वेळेतच आंघोळ घातली तर तो म्हणजे मस्तपैकी खेळत राहतो, नाहीतर मग चिडचिड करतो. मग आंघोळ एकदा झाली ना मग पुन्हा तो छान खेळतो. त्याला ना आंघोळ झाल्यावरती झोपच येत नाही, म्हणून बऱ्याच वेळानंतर मग तो झोपतो. तर याच्यामध्ये कांदे, त्याच्यानंतर लाल मिरचीच्या ऐवजी म्हणजे मिरचीच्या ऐवजी तिखट घालणार आहे, हिरव्या मिरचीच्या ऐवजी, आणि नॉर्मलीच आपलं करणार आहे. तर ह्यांना कसं आवडतं माहिती आहे का, की फक्त जे भाजलेले वांगे असतात ना त्याच्यामध्ये डायरेक्टली तिखट आणि मीठ घालून, आणि कांदा जो आहे तो त्यांना असा परतलेला आवडत नाही. तर ते त्यांना सोबत कच्चा कांदा जो आहे तो कापून आवडतो. आणि वांग्याचं भरीत म्हटल्यानंतर खरं तर बाजरीची भाकरी खूप छान लागतं त्याच्यासोबत. पण आम्ही चपात्याच करणार आहोत कारण की बाजरीचं जे पीठ जे आहे ते कमी आहे. बाजरीच्या भाकरी ज्या आहेत तर त्या खायला खूप चविष्ट लागतात ना, आणि असं वांगं किंवा असं काही काही भाज्यांबरोबर तर त्या एकदम मस्त लागतात. पण आज आम्हाला ऑप्शन नाही आहे म्हणून मी चपात्याच करणार आहे. जास्त काढतो खुश झाले का सगळेजण आहेत. भरपूर दिवस तू आणि असले तू आणि आईच असतो ना, तू आणि आई तेव्हा तूच बोर होतो. तुम्ही जे आत्ता गाणं ऐकलं ना ते रुद्राच्या वॉकरला आहे. वॉकर किंवा अशी लहान मुलांची काही काही खेळणी असतात ना त्याची गाणी ऐकून खूप हसायला येतं. पूर्वी तुम्हाला आठवत असेल की जत्रेमध्ये असं काही मोबाईल किंवा असं काही मिळायचं ना तर त्याच्यातून सुद्धा अशाच प्रकारची गाणी असायची. जेवण वगैरे करून आई, पप्पा आणि गणेश आणि प्रियंका सगळे जाणार आहेत. कारण आई जी आहे ना ती माझी आजारी असते आणि त्याच्यामुळेच तिला ना गावाला पण ठेवलं नाही. खरं तर म्हणजे आजी वारली तर म्हणजे बाकीच्या सगळ्या मावश्या थांबलेल्या आहेत, पण आईला परत कोण आणणार ना म्हणून मग आईला घेऊनच आलेत. कारण की तिला मग तिच्याकडे पण खूप लक्ष द्यायला लागतं, ती आजारी असते म्हणून. तर मी चपात्या करून घेते. कांदा कापून झालेला आहे भरतासाठीचा. वरणचे जे आहे तर त्या फोडणी द्यायची वरणाला पण. हे जे कुकर मी घेतलं होतं ना तर ते त्याला भांडे नाही आहेत आणि त्याचे भांडी म्हणजे त्याला सेपरेट असं काही म्हणजे भात वगैरे असं लावता येत नाही, त्याच्यामुळं मग फक्त वरणच लावलं होतं. आता मी भरीत करायला घेते. तर आमच्या गावाकडे काय करतात, तव्यामध्येच परतवून घेतात, पण त्याच्यात म्हणजे कांदा जो आहे ना तो चांगला असा भाजला जात नाही, मग तो कचकच लागतो. त्यामुळं मग मी ना कढईमध्येच करायचं ठरवलं आणि त्याच्यासाठी भरपूर कांदा घेतलेला आहे आम्ही, म्हणजे 4 माणसांसाठी करायचं आहे ना म्हणून.
तर तेलामध्ये परतवून घेते सगळं, कांदा चांगला लालसर होईपर्यंत. त्याचबरोबरीने मग बाजूला जे आहे ना ती वरणाला पण फोडणी देते, कारण मग कांदा भाजायला जरा वेळ लागेल. मग त्याबरोबरीने वरणाला काही लगेच इन्स्टंट फोडणी देऊन होते. त्याच्यामध्ये मग मी थोडीशी मोहरी घातली आणि माझ्याकडे 2 प्रकारचं तिखट आहे. म्हणजे जे मी आधी एकदम 1 किलोचं तिखट घेतलं होतं मिरची पावडर, पण ते काय हळूहळू माहिती आहे ना की त्याचं टेस्ट जी आहे ती कमी होत जाते. म्हणून नंतर मग काश्मीरी लालचं पण आणलेलं आहे, तर ते दोन्ही थोडं थोडं घातलं आणि भाजून घेतलेले वांगे जे आहेत ते त्याच्यामध्ये थोडे स्मॅश करते. काही वांगे म्हणजे चांगले भाजून झाले, ते 2च थोडेसे कच्चे वाटत होते देठाच्या जवळ. मग ते चांगले स्मॅश करून घेते आणि म्हणून ते शिजवून पण व्यवस्थित घेतलं की ते चांगलं लागेल. वांग्याचं भरीत जे आहे ते रेडी आहे. तर कढईतलं काढून घेतलं मी. एका बाजूला आमचं पूर्ण कांदा वगैरे घालून परतवलेलं आणि एका बाजूला हे रॉ आहे, म्हणजे कच्चंवालं त्यांना आवडतं तसं. आणि या ब्लॉगमध्ये इतकंच. 2 दिवस झाले थोडीशी इच्छाच होत नाही काही करण्याची, कारण किती म्हटलं म्हणजे वय जरी झालं तरी माणसं गेल्यानंतर खूपच दुःख होतं आणि आपण त्यांच्यासोबत लहानपणापासून वेळ घालवलेला असतो. ठीक आहे, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.